नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये। आणि आज आपण बघणार आहोत सिडकोकडून जो नवीन एक अपडेट आला आहे बामणडोंगरी शॉप्स बद्दल। तो आपण बघणार आहोत की नक्की काय आहे। आणि आपल्याला माहित आहे की सिडकोची जी बामणडोंगरी शॉपची जी प्रोसेस सुरू झाली होती ई ऑक्शन आणि ई बिडिंगची, ती जवळपास आपल्याला मार्च मध्ये सुरू झाली होती। आणि मार्च मध्ये सुरू झाल्यानंतर ऑफिशियल जी ऍडव्हर्टाइजमेंट होती त्यानुसार ती एप्रिल मध्ये पूर्ण होणार होती। बट सिडकोने इलेक्शन सारखे कारण देऊन ती पुढे ढकलली आणि फायनली एक डेट ही निवडली। बट त्या डेटलाही जेव्हा ई बिडिंग सुरू झाली तेव्हाही आपल्याला माहित आहे की त्यांच्या तांत्रिक बिघाडामुळे म्हणजे त्यांची साईड लोड न घेऊ शकल्याने ती ई बिडिंगची प्रोसेस तिकडे थांबवण्यात आली। आणि ही ई बिडिंगची प्रोसेस थांबवून सिडकोने नवीन डेट देण्याचे आश्वासन दिले। आणि यानंतर बऱ्याच लोकांनी बऱ्याच माध्यमांच्या मार्फत कंप्लेंट ही केली, त्यांचा आक्रोशही व्यक्त केला। सिडकोकडे कंप्लेंट करण्यात आली, त्याचबरोबर पीएम ऑफिसला कंप्लेंट करण्यात आली, न्यूज आर्टिकल देण्यात आले वर्तमानपत्रांमध्ये। बट सिडकोकडून त्याबद्दल काहीही अपडेट येत नव्हता। आपण जर सिडकोची वेबसाईट जर आपण त्या दरम्यान बघितली असती तर आपल्याला फक्त एक नॉर्मल न्यूज फ्लॅश आपल्याला दिसत होती। आणि त्या फ्लॅश मध्ये आपल्याला एवढंच फक्त कळत होतं की जी नवीन जी ऑप्शनची डेट असणार आहे ती लवकरच कळवण्यात येणार आहे। बट बऱ्याच वेळा फॉलोअप घेऊन बऱ्याच वेळा कंप्लेंट करूनही सिडकोकडून काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नव्हता। बट फायनली आता ज्याची सर्वांना खूप आतुरता होती तो अपडेट हा सिडकोकडून आला आहे। आणि या अपडेटनुसार जर आपण बघाल तर ह्या 22 जुलैला म्हणजे ह्याच महिन्यामध्ये आपल्याला 10 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत सिडकोने हा टाइम निवडला आहे ही ई ऑक्शन प्रक्रिया रिझ्यूम करण्यासाठी, म्हणजे पुन्हा कंटिन्यू करण्यासाठी। तो ज्यांनीही आधी फॉर्म भरला आहे, ईएमडी अमाऊंट आधी पे केली आहे, क्लोज बीड वगैरे सबमिट केलेली आहे, म्हणजेच इन शॉर्ट ज्यांनी आधीची प्रोसेस पूर्ण केली आहे त्यांनाच या प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार आहे। जे नवीन ऍप्लिकंट्स जे इच्छुक असतील त्यांच्यासाठी ही प्रोसेस नसणार आहे। ज्यांनीही आधी या लॉटरीमध्ये भाग घेतला आहे त्यांच्यासाठी ई ऑक्शन प्रक्रिया ही पुन्हा सुरू होणार आहे। आणि त्यानुसार तुम्ही बघू शकता 22 जुलैला ही ऑक्शन प्रक्रिया ही सुरू होणार आहे। आणि लगेचच दुसऱ्या दिवशी याचा रिझल्ट आपल्याला दिसेल की 3 वाजता आपल्याला रिझल्ट ही याचा मिळणार आहे। यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट हीच आहे की 23 तारीखला जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा विजेते जे असतील त्यांना शॉप्स तर मिळतील, बट जे विजेते नाही ठरतील त्यांनाही बऱ्याच टाइम पासून त्यांचे जे अडकलेले पैसे आहेत ज्याच्यावरती बरेच लोक व्याज भरत होते, फायनली त्यांना ती अमाऊंट परत मिळून जाईल। आणि यामुळेच तुमच्यापर्यंत हा अपडेट शेअर करणं मला इम्पॉर्टंट वाटलं। आणि याच प्रकारे जर सिडकोकडून अजून काही अपडेट्स असतील जे मला युजफुल वाटतील तुमच्यापर्यंत पोहोचवणं, ते आपण नक्कीच या युट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। आणि अशाच प्रकारचे सिडकोचे जे इम्पॉर्टंट अपडेट्ससाठी तुम्ही चॅनल बरोबर नक्कीच कनेक्टेड राहू शकता सबस्क्राईब करून। आणि याचबरोबर मित्रांनो आपण थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आणि भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन युजफुल माहिती बरोबर। धन्यवाद।